जालना जिल्हाभरात मागील 8 ते 10 दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे। त्याचबरोबर पुढील काही दिवस देखील जालना जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची त्याचबरोबर सर्वसामान्यांची चिंता जी आहे ती वाढलेली आहे। आपण जर बघितलं तर मागील 8 ते 10 दिवसात जालना जिल्हाभरात शेती पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले आहेत। त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस होता याचा फटका जो आहे तो शेती पिकांना बसलेला आहे। त्याशिवाय पेरणीपूर्व मशागतीची कामं जी आहेत ते देखील या पावसामुळे खोळंबलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती अधिक वाढलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे, त्यामुळे शेती पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे। शिवाय काही ठिकाणी सोलार पॅनल शेडने देखील जमीनदोस्त झाले आहेत, खाली पडलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। त्याचबरोबर या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील लहान मोठे नदी नाले जे आहेत ते देखील तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत आणि नदी नाले जे आहेत ते आता प्रभावित झालेले आहेत। प्रथमच अनेक भागांमध्ये मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये पाऊस झाला आणि यामुळे अनेक भागातील जे नदी नाले आहेत लहान मोठे हे प्रभावित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या अवकाळी पाऊस त्याचबरोबर वीज अंगावर पडल्यामुळे जालना जिल्ह्यात जीवितहानी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांमध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीज अंगावर पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर मागील 8 ते 10 दिवसांमध्ये सुमारे 8 जणांचा मृत्यू हा अंगावर वीज पडल्यामुळे झाला आहे। त्याचबरोबर 98 ते 99 जनावर देखील यामुळे दगावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अनेक भागातील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि याचा फटका जो आहे तो या भागातील आंबा, कांदा बीज यासह आदी पिकांना बसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी ती वाढलेली आहे। आपण जर बघितलं तर पुढील काही दिवस देखील जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले आहेत, कारण यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामं जी ती खोळंबलेली आहेत। अनेक शेतांमध्ये पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतामध्ये चिखल झाल्याने त्या ठिकाणी नांगरणीची जी कामं आहेत किंवा मग ट्रॅक्टरद्वारे नांगरणी असेल ही जी कामं आहेत ती खोळंबलेली आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडलेले आहेत। याचबरोबर अनेक भागातील नदी नाले जे ते प्रभावित झालेले आहेत आणि काही ठिकाणचे जे पूल आहेत त्या पुलावरून देखील पाणी वाहताना आपल्याला जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे, त्यामुळे अनेक भागातील नागरिक या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेले आहेत। आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यामुळे त्या ठिकाणचं एका जिल्हा परिषद शाळेचे पत्रे देखील उडालेले आहेत। शिवाय बदनापूर तालुक्यातील मांडवा या ठिकाणी एका लग्नाचा मंडप देखील जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळून पडला, त्यामुळे त्या ठिकाणचे जे वऱ्हाडी होते त्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सोबतच अंबड तालुक्यात अंबड शहरामध्ये झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत। यामुळे त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर पुढील काही दिवस देखील पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। गौरव साळी, मुंबई तक, जालना।